जवळा येथील 10वी वर्गाचा विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर देण्यासाठी सेंटरवर जात असताना अचानकपणे त्याच्या मोटारसायकलचा अपघात होऊन हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला। यावेळी त्याच्या मदतीला 2 होमगार्ड आणि 1 शेतकरी युवक धावून आले। त्याला उपचारासाठी सावळदबारा आयुष्यमान भारत वर्धिनी आरोग्य केंद्र या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे। सोयगाव तालुक्यातील जवळा येथील 10वी वर्गाचा विद्यार्थी हा जय कलंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी विद्यालय सावळदबारा या ठिकाणी शाळेच्या 10वीच्या सेंटरवर बोर्डाच्या परीक्षेचा पेपर देण्यासाठी जात असताना शाळेच्या काही अंतरावर त्याच्या मोटारसायकलचा अपघात होऊन तो मोटारसायकलवरून घसरला पडला। त्याचा अपघात होऊन हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून सावळदबारा आरोग्य केंद्रामध्ये त्याला उपचारासाठी हलविण्यात आले। या विद्यार्थ्याचा मराठी विषयाचा पहिलाच पेपर होता, मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पेपर देता आला नाही। त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठे नुकसान झाले आहे। शासन प्रशासन या जखमी झालेल्या विद्यार्थ्याची दखल घेणार का, यावर काही उपाय काढणार का? जर प्रशासनाने दखल न घेतल्यास या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊन त्याचे भविष्य टांगणीला लागू शकते। जवळा येथील या विद्यार्थ्याचे नाव प्रथमेश सदानंद पवार असे असून अपघात स्थळावर दाखल होऊन विद्यार्थ्याची मदत होमगार्ड गौरव गावडे, निलेश इंगळे तसेच नवयुवक शेतकरी रऊफ तडवी यांनी मदत केली आहे। तसेच प्रथमेशचा उपचार करून त्याला त्याच्या घरी रवाना करण्यात आले आहे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।